सगळे आलेले आहेत. तर आता मस्त जेवण वगैरे केलं. स्पेशल भिवंडीची बिर्याणी आहे ही. काजल घेऊन सकाळचे वाजलेले आहेत फ्रेंड्स 7 आणि मस्त असं ऊन पडलेलं आहे बघू शकता. म्हणजे सूर्यप्रकाश आता सुरुवात झालेली आहे आणि मी वॉक करून आली, कपडे वगैरे चेंज केले आणि मग आता सकाळचं आमचं पाणी येतो, सकाळी पण येतो आणि दुपारी पण येतो. तर पिण्याचं पाणी भरायला घेतलेलं आहे मी. तर ॲक्वातलं पाणी मी आता मडक्यामध्ये ओतून घेते. मडका कालच क्लीन केलेला दुपारी, म्हणून आता काय आवश्यकता नाही तर दुपारी क्लीन करेन. आणि कसं आता छोटा मडका घेतलेला आहे तर तो मडका पटकन खाली होतो आणि उरलेली छोटीशी भांडी होती थोडीशी ती क्लीन करून घेतली. त्याच्यानंतर मग इथे घेतलेलं मी झाडांना पाणी घालायला. ही माझी सकाळची रुटीन आहे, ती तुमच्यावर शेअर करते. इथे कबूतर होता, तो गेला पळून. तर जेवढा पण पाणी घातला ना तेवढा ती माती सगळी बघा निघून जाते. आणि आता मस्त पाणी वगैरे घालून घेते झाडांना. पाणी घालून झाल्यानंतर मग इथे घेतलेले मी गरम पाणी पिण्यासाठी. गरम पाणी पिऊन घेते आणि त्याच्यानंतर मग मी अंघोळीला वगैरे जाते. तर इथे घंटागाडी आलेली आहे, सकाळी सकाळी लवकरच घंटागाडी येते आमच्याकडे. तर चला आता मी पटकन पाणी पिऊन घेते आणि मग आंघोळ केल्यानंतर भेटते तुम्हाला. तर इथे घेतलेले आहे मी चहाच्या ऐवजी बघू शकता शेक पियाला. तर मी हा एवढा मोठा ग्लास शेक पिऊन घेते. आणि हे आहेत ते प्रोडक्ट. तर तुम्ही यूज करत असाल तुम्हाला माहितीच असेल हे कसले प्रोडक्ट आहेत. चला पिऊन घेते. हॅलो गाईज, सगळ्यांचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे तुमच्याबरोबरच ब्लॉगची. तर चला आजचा ब्लॉग कसा होतो. आज माझी बहीण पण येणार आहे आणि आम्ही काय काय करणार आहे तर तुम्हाला दिसेलच पुढे. थंबनेल तर तुम्ही पाहिलाच असेल. आणि कालच मुलं घरी गेली, म्हणजे माझ्या घरी गेलेली आहेत मम्मीकडे. माहीतच नव्हतं आज सगळे एकत्र होणार आहे. तर त्याच्यामुळे परत येणार आहे, मम्मी येणार आहे, मुलं पण येणार आहे. आणि मग आल्यावर बघूया पुढे काय काय होणार. आणि आज एकविराईची पालखी पण येणार आहे आमच्या गावात. तीही तुमच्याबरोबर जमलं ते शेअर करेन, पण मी नसेन त्या याच्यामध्ये, कारण थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणून मी पालखीला नाही थांबणार. मी जरा बाहेर जाणार आहे तेव्हा. चला व्हिडिओ कंटिन्यू करते. आणि तर फ्रेंड्स मी निघालेली आहे जरा बाहेर. तर बाहेर जायचं कारण मला असं होतं, कारण आज घरी माझी बहीण मम्मी पण येणार होती, मुलं पण गेल्यात, ती पण येणार होती. तर मला जायचं होतं शेवयांचा मसाला घेण्यासाठी. तुम्हाला पुढे कळेलच शेवयांचा मसाला कोणता. तर मी त्याच्यासाठी इथे कल्याण लाल चौकीला आलेली होती. तर तिकडनं मी सामान वगैरे घेतलं, बरंच सामान जे पाहिजे होतं ते. आणि मग निघाले. तर पुढे मला मच्छीसुद्धा घ्यायची होती. तर मला मच्छी काय भेटली नाही, कारण एकविराईची जत्रा आहे, पालखी आहे, त्याच्यामुळे काय मच्छीवाले कोण बसले नाही. आमच्याकडे सगळी कोळी लोकच आहेत मच्छीवाले. तर त्याच बऱ्याच ठिकाणी फिरले, पण मच्छी काय मला मनासारखी भेटलीच नाही, म्हणून मी घेतली पण नाही. तर ठीक आहे. तर खडकपाड्यावरून मग मी पोचली घरी. आता झाली घरी आल्याला पहिला घेतले मी सफरचंद खायला. जाम भूक लागलेली भरपूर. तर आपल्याला मला शेवया करायच्या, त्यासाठी ते मसाला वगैरे आणायला गेलेले. ते भरपूर काय काय असतं शेवयाचा. आमच्या तांदळाच्या शेवया असतात, त्याच्यासाठी पापर खार, सोडा, हिंग, जिरा, सफेद मिरी हे सगळं आणलेलं. आता जस्ट टाकले मी, बघू शकतो, दाखवते तुम्हाला. हे बघा एवढ्या अशा पुऱ्या सोडून मी टाकल्या आणि दळाला दिल्या लगेच, कारण दळून भेटला पाहिजे संध्याकाळी. आणि मग आता उद्या शेवया करायच्या, उद्या बनवायच्या शेवया. आणि बहीण पण येणार आहे. तर बघूया ब्लॉग कसा होतो. आणि आज मस्त एकविराईची पालखी पण निघणार आहे आमच्या गावातून, तीही तुम्हाला थोडीशी दाखवेनच मी. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करू. तर राईस मी आणले ताक मसाला, आणि फर्स्ट टाइम आणलेला आहे. छाछ बोलतात, आम्ही ताक बोलतो, आपण ताकच बोलतो मराठीमध्ये. तर ताक मसाला आणले मस्त. आता बघू तर ताक बनवायचं आहे. ताक बनवायला दाखव सांगेन तुम्हाला कसा लागतो कसा नाही. आणि मला ताकला थोडंसं स्पायसी आवडतो, तर मी थोडंसं मिरची पण ॲड करेन याच्यामध्ये. चला ताक बनवून घेते पहिला. तर फ्रेंड्स आता 3:30 वाजले आणि फॅमिली माझी, म्हणजे माझी बहीण, माझी मम्मी, आमची मुलं सगळे आलेले आहेत. तर आता मस्त जेवण वगैरे केला, बिर्याणी आणलेली आहे आणि जेवण वगैरे झालं सगळ्यांचं. मी काय ब्लॉग केला ना, कारण कसं आहे आपला कोणी आला ना बरेच दिवसातून का मग काहीच आठवण नाही राहत. तसं झालं आता जस्ट मला आठवण पडली. आणि आता सगळे दुसऱ्या बहिणीकडे गेल्यात, विशाखाच्या घरी गेलेले आहेत. तर मम्मी आणि बहीण आता आल्यावर बघू, जमलं तर ब्लॉग करेनच. बिर्याणी वगैरे आणले, दाखवते तुम्हाला. तर स्पेशल भिवंडीची बिर्याणी आहे ही, काजल घेऊन आलेली आहे. टिक्का बिर्याणी, आणि ही सगळ्यांना आवडते आमच्या घरात अशी टिक्का बिर्याणी. आणि इथे शेवयांचं पीठ पण आपलं रेडी झालेलं आहे, बघू शकता, गरमच आहे. आता उद्या शेवया करायच्या. एक फलटण आहे ना इथे बघा, ही आहे इथेच, ही बघा.
ना आमच्या घरात सतत कार्टून चालू असतं, सतत ते कार्टून, ते राजस्थानचे कार्टून चालू असतात आमच्या घरात. तर गाईज आता दुपारची कामं वगैरे आवरली. काम काहीच नव्हतं कारण जेवण मेन नव्हतं ना, तर मग वरचा पसारा उचलला तरी भांडी लावायची. तर आता हे सगळं आवडतं आणि जरा आराम करते. आराम करून झाल्यावर भेटते तुम्हाला कुठे गेली ती. तर फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत दुपारी म्हणजे संध्याकाळच्या शोला धुरंधर 2 पाहण्यासाठी. आणि मी, माझी मम्मी वगैरे सगळ्या बहिणी वगैरे आम्ही आलेलो आहोत. तर संध्याकाळचा शो आहे, 4चा का 5:30चा शो आहे, पण हा मूवी खूप मोठा आहे. तर आलेलो आहोत आम्ही आणि आत्ताच आमची एंट्री होणार आहे. अजून जास्त चालू नाही झालं म्हणून आम्ही इथेच थांबलेलो आहोत, बघू शकता. तर हा मॉल कुठला आहे नक्की सांगा. हा आहे सरोदय मॉल, आपला बैल बाजार, आपलं फुल मार्केट आहे ना कल्याणच्या तिकडचं आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यावर तुम्हाला समजेलच. असा थिएटर आहे, असं सिनेमा हॉल आहे हा. आणि आमची सीट एकदम टॉपला आहे फ्रेंड्स, त्याच्यासाठी आम्ही चढत चाललेलो आहोत वरच्या टॉपला एकदम. पण तिकडनं पण छान दिसते एकदम मस्त. तर आता आम्ही बसल्यावर तुम्हाला दिसेलच पुढे. लिखा है मेरे बच्चे को ट्रीटमेंट 1 लाख रुपए सपोर्ट करें कम्युनिटी अटेंशन। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विजय। धुरंधर मूवी फ्रेंड्स स्टार्ट झालेला आहे. धुरंधर मूवी आम्ही पाहतो आणि तुम्ही पहा आमच्या गावातली एकविरा आईची पालखी. तर मस्त अशी पालखी झालेली आहे एकविरा आईची आणि आमच्या दारातूनच जाते. तर का नको व्हिडिओ काढूत आणि तुमच्याबरोबर शेअर करू. तर मला तर तिथे थांबायचं नव्हतं, पण त्याच्यासाठी मला घरातल्यांनी मी सांगितलेलं का व्हिडिओ वगैरे काढा आणि मला सेंड करा, नंतर मी ती यूट्यूबला नक्की टाकणार. कारण एकविरा आईची पालखी सोहळा आहे तो, कारण तो टाकायलाच पाहिजे ना. तर चला फ्रेंड्स, व्हिडिओ कंटिन्यू करते आणि कसा वाटतो तुम्हाला एकविरा आईचा पालखी सोहळा नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तर चला फ्रेंड्स, भेटूया आता. आम्ही पाहतो मूवी, तुम्ही बघा एकविरा आईची पालखी. मूवी पूर्ण पाहिला फ्रेंड्स आम्ही आणि आता झाला मूवी संपन्न, म्हणजे संपला आणि आता आम्ही निघालो. तर चला फ्रेंड्स, ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि एकविरा आईची पालखी कशी वाटली ते तर नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय फ्रेंड्स. क्षमता किसी भी कीमत पर अपने दुश्मन से कम नहीं होगी.
5:30ला आलेलो, सगळा बंद झाला. दहा वाजले. एवढा मोठा पिक्चर आहे हा.